नमस्कार मैत्रिणो, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. बघा, इथं मी अर्धा किलो शाबूस तांदूळ घेतले आहे मैत्रिणो, पाहू शकता. अगदीच 2 तास भिजत घालून अगदी टम्म असे शाबूस तांदूळ आपले भिजलेले आहेत, पाहू शकतात मी. हे बघा, एकदम छान असे भिजलेत आणि मस्त. आणि भिजत टाकताना कमीत कमी चांगलं म्हणतात ना, शाबूस तांदळावर 1 इंचाच्या वर पाणी मी ठेवलं होतं बरं का. चला आता इथं कुकर घेतला आहे मैत्रिणी. कुकरमध्ये आपण हे बघा, हे शाबूस तांदूळ संपूर्ण आपण असं टाकून घेऊया. पहा, अशा पद्धतीने मी हे सगळं घालून घेणार आहे. कारण की मी तुम्हाला याच्या आधी पापडांचे प्रकार दाखवले होते. आज हे फक्त शाबूस तांदळाचे पापड आहेत. अगदी म्हणतात ना, वर्षभर टिकणारे. वर्ष काय 2 वर्ष टिकतील, पण तोपर्यंत काय शिल्लक राहणार नाही. ते एवढे छान होतात आणि अक्षरशः चौपट तिपट फुलणारे पापड हे खूप फुलतात. आता इथं संपूर्ण कुकरमध्ये आपण आपले शाबूस तांदूळ घालून घेतले. पहा, अर्धा किलो शाबूस तांदूळ ज्या वाटीत मी भिजत टाकलं होतं मैत्रिणींनो, मी आता तीच वाटी पहा इथं भरून घेणार आहे आणि तेवढी वाटी पाणी टाकणार आहे. आणि अजून कमीत कमी आपण याच्यामध्ये अर्धा तांब्या टाकायचा आहे मैत्रिणींनो. पहा, पूर्ण आता मी हलवून घेते आणि याच्यात पुन्हा अर्धा तांब्या पाणी वाटणार आहे. पहा, असं अगदीच परफेक्ट माप आहे. पहा मैत्रिणींनो, जास्त नाही कमी नाही. त्याच्यानंतर आपण ह्या कुकरमध्ये हे बघा, मीठ टाकून घ्यायचे चवीनुसार. म्हणजे काय होईल, मीठ आपलं अगदी चांगलं लागेल मैत्रिणींनो. मीठ तुमच्या अंदाजाने टाका. आता आपण याला मिक्स करूया. पहा, मीठ टाकले त्याच्यामुळं मिक्स करायचं मैत्रिणींनो. मिक्स केल्याच्या नंतर आपल्याला त्याला झाकण लावायचे. हे बघा, असं झाकण लावून घेतलं की आपल्याला लगेच ते गॅसवर ठेवायचे. फक्त मैत्रिणींनो 2च शिट्ट्या करायच्या. 2 किंवा 1च करा तरी चालेल. आता इथं आपल्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत, पाहू शकता. मस्त साबुदाणा झालेला आहे मैत्रिणींनो. पहा, आता याच्यानंतर आणि काही लागला बिगला नाही. जास्त शिट्टी घेतली असती तर साबुदाणा आपला लागला असता. पाहू शकता तुम्ही, अगदीच मस्त झाले. आता चला याच्या पुढं आपण इथं मिक्सरचं भांडं घेतलं आहे. पहा, आता हे मी याच्यातलं घेणार. पहा, अगदी काचगत कलर दिसतोय आणि आपल्याला आता मस्त असं माहीम हे वाटून घ्यायचं आहे बरं का मैत्रिणींनो. पहा, थोडं थोडं घेऊन वाटून घ्यायचं, जास्त घ्यायचं नाही. जास्त घेतल्यावर काय होतं मैत्रिणींनो, झाकणाच्या वर येऊन आपला हात भाजू बी शकतो. कारण की ते गरम असतं ना, मग गरममध्येच आपण वाटून घ्यायचं. हे बघा, इथं मी आता पातेलं घेतल्याने 1 भांडं तर वाटून घेतलं आहे. पहा, आता तुम्हाला वाटत असेल मैत्रिणींनो, हे जर आळलं हे, आणि शक्यतो हे आळतच मैत्रिणींनो. पाहू शकता आपलं संपूर्ण असं वाटून झालेलं आहे. हे बघा, आता मी पूर्ण काढून घेते. आणि समजा घट्ट जर वाटलं ना तुम्हाला, तर लगेच पटकनी पाणी गरम करायचं आणि त्याच्यात टाकून घ्यायचं आणि पुन्हा मिक्स करायचं, की पुन्हा ते आहे तसंच लेवलने राहतं. की असं नाही हे पातळ होतं वगैरे, काही नाही होत. आहे त्याच लेवलने राहतं. पहा, इथं मिरचीचा खरडा आहे. फक्त मिरच्या घातल्या. तुम्ही जर उपासाला जिरी कोथिंबीर खात असाल तर टाकू शकता. कारण की आम्ही खात नाही त्याच्यामुळं मी टाकलेलं नाही, फक्त मिरची टाकलेली. आणि ह्या मिरच्यासुद्धा तिखट नाही आहे बरं का, अजिबात. पण टाकल्यात अगदीच चांगली चव लागते मिरच्या टाकल्यावर. पहा, आता हा मिरच्यांचा खरडा मी टाकला. आता पूर्ण हे मिक्स करून घेते मैत्रिणी. याच्यात आपण थोडंसं पाणीसुद्धा टाकणार आहे बरं का, कारण की जास्त आपल्याला हे घट्ट वाटतं ना, त्याच्यामुळं थोडं पाणी टाकायचं. पहा, आणि अक्षरशः असे पांढरे शुभ्र हे पापड तयार होतात. पहा मैत्रिणींनो. पहा, आता संपूर्ण मिक्स तर मी करून घेतलेलं आहे, हे पाहू शकता. आणि अगदीच घट्ट आहे त्याच्यामुळे बघा थोडं पाणी वाटणार आहे. आणि पुन्हा आपण हे मिक्स करायचे. असं पुन्हा मिक्स करायचे, पाहू शकता.
हे असं अशा पद्धतीने मी हलवून घेणार आहे पहा मैत्रिणी. अगदीच एक जीव झाला पाहिजे त्याचा, की पूर्ण असं एक जीव झाला की आपले पापड अजूनच छान होतात मैत्रिणो. अगदी सगळं एकजीव करून घेतले पहा मैत्रिणीनं अगदी. आणि आपण आता पापड करायला तयार. हे बघा मैत्रिणी, इथं मी फॅन खालीच हे पापड तयार करते. आणि खरंच हे पळी पापड, साबुदाणा पळी पापड अगदी झटपट तयार होतात. पाहू शकता तुम्ही मस्त असे. आणि तुम्हाला किती पातळ हवे, जाड हवे, असं नाही की ते पुन्हा मोडतात. पण मैत्रिणीनं सुकल्यावर अगदी आरामात ते पापड निघतात. आपण व्यवस्थित काढल्यावर एकही पापड तुटत नाही. चला आता मैत्रिणी, मी तुम्हाला इथं 5-6 तरी पापड करून दाखवते हो का. अक्षरशः हे पुन्हा गार झालं की हे आळतंच. पुन्हा गरम पाणी करायचं आणि त्याच्यात ओतायचं आणि मस्तपैकी हलवायचं बरं का, की पुन्हा जसून तसं ते होतं. हे बघा अगदी छान. तुम्हाला जसे लागन तसे पापड तुम्ही करू शकता. मोठे बारीक खूप सुंदर पापड होतात मैत्रिणो पहा. आणि करायला खरंच खूप सोपे. कुणी नवीन शिकणारं असलं ते सुद्धा करणार हे पापड बरं का. चला आता इथं चांगले 5-6 पापड तयार करते मी आणि तुम्हाला दाखवते. पाहू शकता. आणि अक्षरशः मी हे रात्रभर असेच घरात ठेवणार आहे. घरात सुकवल्याच्या नंतर 2 तास उन्हात ठेवले तरी चिकार झाले. जास्त वेळ काय ठेवायची गरज नाही आहे. 2 तास उन्हात ठेवले तरी ते पापड पूर्ण कडक होतात. रात्रभर घरात राहिल्यावर ते पापड तर अजूनच सुकतात. फक्त ऊन त्यांना थोडंसं 2 तास द्यायचं, म्हणजे पापड कसे आपले वर्षभर अगदीच आरामात टिकतात मैत्रिणो. आणि वास वगैरे लागत नाही आहे. कसं आहे, उन्हात जरा तापवल्यावर मैत्रिणो ह्या पापडाला मी ना सोडा वापरला ना काही. पहा, सोडा नाही, पापड खार नाही, अजिबात टाकलेला नाही आहे. फक्त तुम्ही आता पापड झाले तर पहा पापड कसे फुलतात तुम्हाला दिसेनच. खूप छान पापड होतात मैत्रिणो. आणि खरंच करायला बी खूप सोप्या पद्धतीने. हे बघा सगळे पापड इथं करून झालेले आहेत मैत्रिणो. इथं अर्धा किलो शाबूस तांदळामध्ये कमीत कमी 60-70-80 पापड तयार होतात. पाहू शकता तुम्ही अगदी सुंदर. त्याशिवाय मोठे मोठे पापड मस्त केलेले आहेत मी पहा. तुम्हाला जर हे आजचा व्हिडिओ आवडला पापडाचा तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा. तुम्ही कुठून बोलता तेही मला सांगा मैत्रिणो, की तुम्हीसुद्धा असे पापड बनवणार ना. नक्की बनवून पहा. मस्त कडक उन्हाळा पडला आहे आणि काही नाही त्यांना उन्हातच करायला पाहिजे असं काही नाही. घरात केले तरीही चालतात. पहा मी संपूर्ण पापड हे घरात केलेले आहेत. पाहू शकता मैत्रिणो. आणि अगदी सुंदर असे दिसतात, एकदम काचगत. वाळल्यावर ज्यावेळेस आपले हे पापड वाळतात ना मैत्रिणो, अक्षरशः काचगत पापड दिसतात. आणि मी जाडही केलेले आहे, पण तुम्ही पाहू शकता. आता मी काही पापड बाहेर आहे तिथं निम्मेच पापड दाखवलेत, निम्म्याला कमी. अक्षरशः ट्रान्सपरंट हे पापड बघा. पाहिलं का, कोणताही पापड घ्या पूर्ण तुमचा हात दिसणार एवढे ते पातळ होतात. आणि अजिबात कसेच तुटले नाही बरं का मैत्रिणो. पहा किती सुंदर पापड झालेत. आहेत का नाही छान पापड पहा. आणि असं नाही की तेलात टाकल्यावर तर जळण, अजिबात जळत बिळत काय नाही. एकदम मस्त असे पांढरे शुभ्र हे पापड तयार होतात. चला मी तळूनही दाखवते तुम्हाला. गॅसवर कढई ठेवलेली आहे पहा. तेलही ठेवलं आहे. तापलं आहे तेल, पण बघते पापड टाकून की लगेच कळण आपलं. अजून काय आपलं एवढं तेल काय म्हणावं असं तापलेलं नाही मैत्रिणो. पण दुसऱ्या पापडाला तुम्हाला नक्कीच दिसेल पहा. आता मी थोडासा गॅस फास्ट करते. आता हे पापड एवढे फुलणारे तुम्ही पाहू शकता. आता याला एवढं तापलं नव्हतं तेल, म्हणून तो जरा कमी फुललेला आहे. तो जास्त काय फुलला नाही. पण पहा आता मी इथं दुसरे पापड टाकणार आहे मैत्रिणो. पहा अगदी छान असे फुलतात हे पापड पहा तेलात. पहा काय मस्त पापड दिसतात. आणि अक्षरशः तेलकट वगैरे होत नाही आहे. आता इथं तिसराही पापड मी टाकते पहा. 5-6 पापड तरी तुम्हाला मी तळून दाखवणार आहे. पहा हा पापड किती फुलला आहे.
आहे का नाही, मस्त असे फुलल्यात, पाहू शकता तुम्ही. छान पापड झाले ते. पहा मैत्रिणो, अगदी चौपट तिपट फुलणारे हे पापड आहे ना, अक्षरशः पातळ पापड, खायला बी खूप छान. उपवासासाठी असे पापड मैत्रिणो नक्की बनवून खा, खूप छान लागतात. पहा, तुम्हाला जर आवडला तर सांगा मला. पहा, तुम्हाला हे आता पापड बी दाखवते. पहा, हा पापड बघा ना, आपला तळल्याला बघा किती छान फुलला आहे. पावर. आणि आता तोडून बी दाखवते. आवाज तर काय तुम्हाला येणार नाही आहे. हे बघा, जास्त नाही भुगा करीत मी, कारण की मुलांना खायचे आहेत. चला मैत्रिणो, उद्या भेटूया आपण. बाय.